नमस्कार. रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींचा 3500 कोटींचा चेक तयार. अजित पवार यांची माहिती. महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. लाडकी बहीण योजनेवरून आमच्यावर टीका झाली, परंतु इकडे येतानाच 3500 कोटींच्या चेकवर सही करून आलोय. लवकरच महिलांना पैसे मिळतील असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. परतूर येथे शनिवारी आयोजित कार्यक्रमात माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. आम्ही शेतकरी कष्टकऱ्यांसह महिलांच्या विकासासाठी काम करीत आहोत. त्यातूनच लाडकी बहीण योजना आणली. त्यावरही अनेकांनी टीका केली, परंतु फेब्रुवारी महिन्याच्या पैशांच्या धनादेशावर स्वाक्षरी करूनच आपण येथे आलो आहोत. सरकार सर्वसामान्य घटकांसाठी योजना काढते, परंतु 1 रुपयात पीक विमासारख्या योजनेत गायरान जमिनी, देवस्थानच्या जमिनीचा पीक विमा उतरवला जात असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. विकास कामांसाठी दिला जाणारा पैसा हा जनतेचा पैसा असतो. तो सत्कारणी लागला पाहिजे. टेंडर निघाले की कमिशन घेऊन नंतर त्या कामाकडे न पाहणारे तेथे आहेत. मराठवाड्यात तर कामे न करताच बिले काढण्याच्या तक्रारी आहेत. त्याची चौकशी होईल. गुत्तेदार पदाधिकारी झाले तर अधिकाऱ्यांना दमदाटीही करतील. त्यामुळे गुत्तेदारांनी तर पक्षातच येऊ नये, अशा सूचना पवार यांनी केल्या. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.